कृषी मंत्री धनंजय मुंडे 25 सप्टेंबर रोजी खेड तालुक्याच्या दौऱ्यावर। वेताळे, चांडोली, गोलेगाव, मरकळ येथे होणार विविध विकास कामांचे भूमिपूजन। मरकळ येथे मंत्री धनंजय मुंडे यांची जाहीर सभा। PMRDAच्या 3838 कोटींच्या अर्थसंकल्पास मंजुरी। सांस्कृतिक शहर म्हणून पुण्याची ओळख कायम राहावी असे नियोजन करा। मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना। भारतीय जनता पक्षाच्या गुजरात राज्याचे माजी गृहमंत्री प्रदीप सिंग जडेजा यांनी राजगुरुवाडा आणि आपटेवाड्याला दिली भेट। हुतात्मा राजगुरूंच्या क्रांती कार्याची माहिती घेतली जाणून। राजगुरूंच्या जन्मस्थळी नतमस्तक, प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन। परतीच्या पावसानं चाकण राजीवनगर परिसराला झोडपले। सोयाबीन पिकाचे नुकसान तर अन्य पिकांना जीवनदान। उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा, पिकही तरारली। खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात प्रेरणा सोशल फाउंडेशनचे गडद गावात मोफत आरोग्य शिबिर। जिल्हा परिषद शाळेत मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू तपासणी बरोबरच चष्मे वाटप। पंचक्रोशीतील 110 नागरिकांनी घेतला शिबिराचा लाभ। मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी 25 नागरिकांची नाव नोंदणी। राजगुरुनगर सहकारी बँकेचे संस्थापक परशुराम आपटे यांना अभिवादन। कर्मचारी स्वप्नील सातकर लिखित मैत्रेयी या कादंबरीचे प्रकाशन। हल्ली लेखन आणि वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे। महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या राजगुरुनगर शाखेचे अध्यक्ष संतोष गाढवे यांची खंत।